आणि आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनची घोषणा करण्यात आलेली आहे। निर्माते अभिषेक अग्रवाल, विक्रम रेड्डी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। वेवजमध्ये ऐतिहासिक घोषणा करण्यात आलेली आहे। निर्माते अभिषेक अग्रवाल, विक्रम रेड्डी यांनी नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनची घोषणा केलेली आहे। प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्स अँड विक्रम रेड्डी UV क्रिएशन्स यांनी नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठा चित्रपट स्क्रीन उभारण्यासाठी एकत्र येऊन भारताला जागतिक मनोरंजन राजधानी म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। दरम्यान मुंबईतील वेवज समिट मध्ये परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक घोषणा करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनची घोषणा करण्यात आली आहे। निर्माते अभिषेक अग्रवाल, विक्रम रेड्डी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। वेवजमध्ये ऐतिहासिक घोषणा करण्यात आलेली आहे। सध्या मुंबईत वेवज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच वेवज परिषदेमध्ये अनेक करार करण्यात येत आहेत। दरम्यान निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांनी नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनची घोषणा केली आहे। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अभिषेक अग्रवाल हे जोड़े गेलेले आहेत। अग्रवाल जी नमस्कार, आपका जय महाराष्ट्र में स्वागत। मेरा आवाज आपके इधर पहुंच रहा है क्या? हाँ, मतलब मराठी नहीं आती है मेरे को, बाकी जी जी मराठी नहीं आती है जी जी मैं आपको हिंदी में ही सवाल पूछूंगी। नागपुर में अभी बड़े स्क्रीन की आपने घोषणा की है, उसमें आपकी प्रतिक्रिया? हाँ, मतलब ये मेरा बहुत दिनों से मेरा सोच थी कि बड़े सब इंडिया वर्ल्ड का सबसे बड़ा स्क्रीन हमको बनाना है इंडिया में जी। तो उसके ऊपर ही हम लोग काम कर रहे थे। तो 2-3 महीने से हम लोग डिस्कशन चल रहा था। तो आज ये वेव के माध्यम से फडणवीस जी और मोदी जी के आशीर्वाद से हमने अनाउंस किया है जी। ये वर्ल्ड का सबसे बड़ा स्क्रीन होगा ये। जी जी जी। अग्रवाल जी, एक लास्ट क्वेश्चन आपको कि इसके पीछे आपका मोटिव क्या है? मोटिव ये है कि मतलब वर्ल्ड का एंटरटेनमेंट इंडस्ट्री को जो आज भारत को हर कोई हर जगह से देख रहा है, तो उसमें ये भी एक प्रेजेंट द कैप होगा। जी 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 जी। धन्यवाद अग्रवाल जी, आपने जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी से बातचीत करने के लिए।